आज आपण बनवणार आहोत सोपी आणि भन्नाट अशी रवा नाचोसची रेसिपी। ह्यामध्ये मी कुठलंही प्रकारचं पीठ वापरलं नाही मैदा नाही गव्हाचं पीठ। त्याच्याशिवाय हे खूपच असे कुरकुरीत असे नाचोस इथे तयार झाले आहे। तुम्ही आवाज ऐकू शकता। लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी तर अगदीच बेस्ट ऑप्शन आहे। हे नाचोस मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपी मध्ये। सर्वात आधी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। तुम्ही इथे जाड रवाही वापरू शकतात, फक्त थोडा मिक्सर मध्ये तुम्हाला इथे फिरवून घ्यावा लागेल। त्यानंतर मी याच्यात ऍड केला आहे चवीनुसार मीठ। अर्धा चमचा मी इथे जिरे घालते आहे, याने खूप छान चव येते। हे माझ्या पद्धतीने मी नाचोस बनवते आहे, खूपच सुंदर बनून तयार होतात। त्यानंतर मी इथे 3 चमचे मी इथे असं कडकडीत असं मोहन घालते आहे तेलाचं। त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेलाचं मोहन घातल्यामुळे जे नाचोस आपण बनवणार आहोत ते खूप काळ आपले कुरकुरीत राहतील, मऊ पडणार नाही। आता याच्यामध्ये मी कोमट पाणी ऍड करते आहे। कोमट पाणी घालूनच आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हाताच्या सहाय्याने मी याला मळून घेणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल खूप ड्राय आहे तर तुम्ही इथे थोडंसं तांदळाचं पीठही वापरू शकतात बाइंडिंगसाठी, पण मला इथे काहीच गरज वाटली नाहीये। लगेचच गोळा मळून तयार झाला आहे। 10 मिनिटं आपण या पिठाला थोडा रेस्ट देऊया जेणेकरून हे छान मुरेल। आपण जे नाचोस बनवणार आहे ते मसाला नाचोस आहे। त्यासाठी मी इथे एक मसाला तयार करते आहे। त्यासाठी मी इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे। 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतला आहे। जीरा पावडर घेतला आहे मी अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार। तुम्ही इथे पिठी साखर पण ऍड करू शकता, त्याने पण खूप छान चव येते, पण मी याच मसाल्याने तयार करणार आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण लावून। हा मसाला तुम्ही कुठल्याही सॅलडवर किंवा काकडीवर वगैरे टाकून खाऊ शकतात, खूप छान चव येते याने। हे बघा, इथे मसाला आपला बनवून तयार झाला आहे। हा मसाला तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पण ठेवू शकता स्टोअर करून। त्यानंतर आपण आता इथे आपले नाचोस तयार करून घेऊया। पीठही व्यवस्थित मुरलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण या पिठाची एक चपाती करून घेणार आहोत। पीठ आपलं पोळपाटाला चिटकू नये म्हणून मी इथे बटर पेपरचा वापर केला आहे। तुम्ही इथे एखादा प्लास्टिकचा पेपर वापरला तरीही चालेल। ही चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळी एकसारखी आपल्याला लाटायची सर्व बाजूने, कुठेही जाड राहता कामा नये। बघा, असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं वरतून। छान अशी पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथे। चपाती इथे लाटून झाली आहे। आता मी याच्या ज्या एक्स्ट्रा कडा आहेत त्या कापून घेते आहे आणि एक चौकोनी आकार देणार आहे मी याला। पिझ्झा कटरच्या सहाय्याने अगदी इझी होतं हे करायला। हे बघा, चौकोनी आकार दिला आहे मी। आता याचा पण असे छोटे मी चौकोनी आकार देणार आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। जसा नाचोसचा शेप असतो ना, अगदी तसाच आपल्याला करायचा आहे इथे। आता हे चौकोनी याला आपण असे ट्रायंगल शेप देणार आहोत। म्हणजे एका चौकोनचे 2 आपल्याला भाग करायचे आहे, जेणेकरून याचा छान असा ट्रायंगल शेप होतो, त्रिकोणी आकार दिसतो। हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी जसं करते आहे तसंच करा। हे बघा, मी इथे तुम्हाला एक काढून दाखवते। छान असा ट्रायंगल शेप इथे आलेला आहे, त्रिकोणी आकार आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। असेच आपण सगळे आपले हे नाचोस तयार करून घेऊ। इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवले होते। आपल्याला मीडियम फ्लेमवर हे नाचोस तळून घ्यायचे आहे, जेणेकरून छान कुरकुरीत होतील आणि आतपर्यंत हे व्यवस्थित शिजतील। गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी करून ठेवली तर हे याला फक्त रंग येईल, आतपर्यंत अजिबात शिजणार नाही। त्यामुळे मंद गॅसवरच याला तळायचे आहे। हे बघा, किती छान रंग यायला लागला आहे नाचोसला, तुम्ही पाहू शकता। खूपच पटकन तयार होतात हे। बघा, इथे तळून झाले आहे, किती सुंदर रंग आला आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी याला काढून घेणार आहे। मी एका बोलमध्ये याला घेते आहे
आणि याच्यावर जो आपण मसाला तयार केला होता तो इथे मी टाकणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान चव येते या मसाल्यामुळे। तुम्ही आवाज ऐकू शकतात किती छान असे कुरकुरीत नाचोस तयार झाले आहे इथे। मी इथे एक तोडून दाखवते आहे। खूपच कुरकुरीत आणि अगदी चविष्ट मसालेदार इथे नाचोस आपले तयार झाले आहे। तर तुम्हाला हे रवा मसाला नाचोस कसे वाटले आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।